तुमच्याकडे पण नाही. अहो आपली जुनी ओळख आहे. पास्का वाशा, करकी जुळणी, ओ मामा बघ की गोडाऊनला, असे सगळे बोलवच्चन देऊन झाले. पण पदरी नकारच पडला. पण आपण माघार घेतली नाही. शर्टाच्या पदराची आणि आपली अशी दुहेरी कॅपॅसिटी तगडी असल्यानं मँगलोर ते बंगाल या पट्ट्यातले कॉन्टॅक्ट वापरले. पण सगळे वेटर म्हणाले, "नाहीये साहेब, सज बता राव." शपथ सांगतो, एवढे नकार पोरींकडून पण ऐकले नव्हते. आणि जेवढे ऐकले तेव्हाही एवढं दुःख झालं नव्हतं. काय हवा असतो आपल्याला? बाहेर पाऊस पडतोय, झाडं बहरलीत, बारीक गारवा जाणवतोय. एक मित्र, एक टेबल, 2 ग्लास कोमट पाण्याचा जग, खारे शेंगदाणे आणि एक मग. आणि काय मिळत नाही आपल्याला? तर हेच मित्र, ग्लास, जागा, जग, शेंगदाणे सगळं हजर होईल. ओल्ड कुठून आणणार? कारण ओल्ड झाली आउट ऑफ स्टॉक. माप, ठिकाण, वय सगळं बदलून विचारलं तरी नाहीये सध्या, हेच ऐकायला मिळते. मग लोक म्हणायला लागली, कंपनी बंद झालीये, प्रोडक्शन बंद झाले, कंपनीत भावाभावाची भांडण आहेत, इथेनॉलने मार्केट काढले. बंद होणार म्हणल्यावर दडपण आलं. मग म्हणलं समदुःखी मित्रांचा विचार केला पाहिजे आणि खरं कारण सांगितलं पाहिजे. बाकी काय नाही, भार हलका होईल. आउट ऑफ स्टॉकचं कारण आणि या जुदाई पिक्चरचा क्लायमॅक्स दोन्ही सांगतो. निवांत बघा. नमस्कार, मी सध्या तरी फक्त गरम पाणी पिणारा चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. शाळेत एखाद्या सुंदर मुलीकडे बघत वर्ष घालवावं आणि पुढच्या वर्षी शाळेच्या पहिल्याच दिवशी ती आली नाही तर जी फिलिंग येते तीच ओल्ड मिळत नसल्यामुळे आली. कारण एकच, विरह. मग तेव्हा जशा थेरीत जन्माला यायच्या तशाच सध्या पण आल्यात. कुणी म्हणतंय ओल्ड कंपनीनं प्रोडक्शन थांबवले, 2 भावांमध्ये राडा सुरू आहे. जरा तळाशी जाऊन शोध घेतला तर तसा काही विषय नाहीये. ओल्ड ज्यांच्या कल्पनेतून घडली त्या कपिल मोहन यांचा 2018 साली मृत्यू झाला. त्यानंतरच ओल्ड बंद होणार का अशा चर्चा झाल्या होत्या, पण तसं काही घडलं नाही. आपल्यासारख्यांची पुण्य आहे, दुसरं काय. तर दुसरा विषय होता, कपिल यांचे पुतणे हेमंत आणि विनय मोहन यांनी कंपनीची जबाबदारी स्वतःकडे घेतली. बॅकफुटला गेलेल्या ब्रँडला पुन्हा मार्केटमध्ये आणलं, फुल पॉवरमध्ये. या 2 भावांमध्ये वाद असल्याच्या, कंपनीत राडा असल्याच्या कुठल्याच बातम्या नाहीत. मुळात ओल्ड तुटलेल्या हृदयाचा आदर आहे, भांडणाचं कारण नाही. मग आली दुसरी थेरी. सगळी मळी इथेनॉलला घालतायत, मग ओल्ड कशी बनवणार? प्रामाणिकपणे सांगतो, ही थेरी ऐकून टेन्शन आलं होतं. लोक म्हणायला लागली आहेत इथेनॉलमुळे गाडीचा बाजार उठू शकतो, काय पण होऊ शकतं. म्हणजे गाडी बाद होणार का हा प्रश्न आला. आता समजा असं झालं तर दुःख होणार. दुःख झालं की बसायची इच्छा होणार. बसलं की ओल्ड नसणार. ओल्ड नसली की दुःख होणार. आपला मजबूर मधला अमिताभ होणार. लय टेन्शन आलं. मग यापुढे थेरीच्या तळाशी गेलो. वर येताना दिलासा घेऊन आलो. इथेनॉल आणि रम या दोघांच्या प्रोडक्शन मध्ये एकदम सुरुवातीचा फॅक्टर असतो मळी, मोलॅसिस. कारखान्यांकडे लिमिटेड मळी असते. सध्या इथेनॉल ब्लेंडिंग प्रोग्रामने जोर पकडलाय, त्यांचा धंदा तेजीत आहे. ऑइल कंपन्यांकडून मोलॅसिसची डिमांड वाढली. मग अशा वेळी ओल्ड कल्टी देत असतील. गव्हर्नमेंटचा जोर, पेट्रोलची गरज महत्वाचा विषय. त्यामुळे ओल्ड तयारच होत नसेल म्हणून आपल्याला मिळत नसेल. पण विषय तसा नाहीये. सरकारने ग्रेन बेस्ड इथेनॉल बनवायला प्रोत्साहन दिलंय. त्यामुळे इथेनॉल मका, तांदूळ यांच्यापासूनही बनतं. सगळा भार उसावर नाही. त्यात जर असा विषय असताच तर थेट कंपनीनंच आम्हाला मळे मिळत नाही म्हणून प्रोडक्शन होत नाही जाहीर केलं असतं की. त्यात ओल्ड काय साधा विषय नाहीये, मोठी कंपनी आहे. 4 ते 5% मार्केट शेअर आहे. आकडा छोटा वाटेल पण इम्पॅक्ट खतरनाक. एखाद्या खेड्यात पण वाटली मिळणार आणि 5 स्टार मध्ये पण. झाडं विस्तारलेलं आहे, फक्त इथेनॉलचं प्रोडक्शन वाढलं म्हणून ओल्ड बंद झाली हा विषय अजिबात नाही. मग विषय आहे तरी काय? ओल्ड आउट ऑफ स्टॉक का झाली? ओल्ड बंद होणार आहे का? आता बार मालकांना विचारलं तर ते म्हणतायत स्टॉकच येत नाहीये, आम्ही मागतोय पण स्टॉक मिळत नाहीये. त्यामुळे जरा जास्त माहिती असलेल्या सिस्टीम मधल्या माणसांना विचारलं तर त्यांच्यामध्ये एक चर्चा आहे, ती म्हणजे सध्या डिफेन्स कडून ओल्ड जास्त डिमांड आहे. याआधी त्यांच्याकडून वेगवेगळ्या रम मागवल्या जायच्या, पण सध्या जास्तीचा जोर हा ओल्ड आहे. आणि अर्थातच त्यांना प्रायोरिटी मिळत असल्यानं नॉर्मल डिस्ट्रीब्युटर्स कडे स्टॉक जात नाहीये. आणि त्यातही ओल्ड डिस्ट्रीब्युशन चेन आणि आपली दारू सोडण्याची इच्छा, या गोष्टी प्रचंड नाजूक आहेत. जरा काही बिनसलं की धक्का लागलाच म्हणून समजा. पण हा, या फक्त चर्चा आहेत. डिस्ट्रीब्युटर लेवलला होणाऱ्या चर्चा, यात तथ्य आहेच असं नाही. मग तथ्य आहे तरी कशात? तर प्रोडक्शन कमी झालंय यात तथ्य. झालंय असं की ओल्ड लखनौ आणि चेन्नई मधला प्लांट काही वर्ष आधी बंद पडला. त्याला पर्याय म्हणून इतर प्लांट्स ताकदीने चालू होतील असं सांगण्यात आलं, पण परिस्थिती अगदी तशीच आहे असं नाही. खोपोलीमध्ये ओल्ड प्लांट आहे,
त्या प्लांटवर अर्थातच लोड आलाय, ज्यामुळे प्रोडक्शन तुलनेनं कमी आणि डिमांड तुलनेनं जास्त, यामुळे झालेला घोळ. कॉमर्सला शिकवलेलं गणित इथं लागू होतंय. पंखा फास्ट झाल्यावर बिझनेस आयडिया म्हणून आपण प्लांट टाकायचा का हे डिस्कस करायला हरकत नाही. दुसरा पर्याय तरी काय? सप्लाय चेन मध्ये अडथळे आले, ज्याचा इम्पॅक्ट स्टॉकवर झाला. त्यात पाऊस येईल म्हणून स्टॉक भरून ठेवणारे आणि मस्त पाऊस पडतोय ओल्डमंग घेऊन बसू, यांच्यात चपळतेचा नाही, दूरदृष्टीचा फरक आहे. त्यामुळे असलेला स्टॉक कुठे गेला हे वेगळं सांगायला नको. सगळ्यात मेन मुद्दा आहे लेबलचा, FSSAI च्या कारवाईचा. ओल्डमंग फूड डिपार्टमेंट कारवाई, तुमचे टेल लॅम्प लागले असतील नाही का, पण ओल्डमंगवर संशय घेऊ नका, विषय भेसळीचा नाही. काही काही बातम्यांमध्ये असं सांगण्यात आलंय की फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडियाने आता अल्कोहोल मेकर्सवर निशाणा ठेवलाय. बातम्यांनुसार रम या नावाने कुठलेही प्रॉडक्ट विकताना त्यात रमच्या कॅरेक्टरिस्टिक्स, अरोमा या गोष्टी आहेत का हे तपासलं जाईल. त्याला येणारा फ्लेवर हा फर्मेंटेशन होऊन आला आहे का हे तपासलं जाईल. जर हा फ्लेवर फक्त ऍड केला जात असेल तर नुसतं रम लिहिता येणार नाही, फ्लेवर ड्रम असं लिहावं लागेल. ओल्डमंगच्या लेबलवर ॲडेड फ्लेवर्सचा उल्लेख आहे, त्यामुळे त्याची तपासणी होऊ शकते. त्यात ओल्डमंगवर 7 इयर्स ओल्ड ब्लेंडेड असं ठसठशीत लिहिलेलं असतंय. त्यामुळे खरंच ओल्डमंग 7 वर्ष बॅरेलमध्ये साठवून भरली जाते की नाही याची तपासणी होऊ शकते. या सगळ्याच्या विरोधात कंपनीकडून कोर्टात दाद मागण्यात आल्याच्या बातम्या आहेत, पण त्याबद्दलचं कन्फर्मेशन आलेलं नाही. बरं, अशी कारवाई झालीच तर ती एकट्या ओल्डमंगवर नाही तर सगळ्याच दारूच्या ब्रँड्सवर होऊ शकते. पण कारवाई झाली तर ओल्डमंग मिळणारच नाही का? तर असं नाही. असं काही असलंच तर लेबल चेंज केलं जाईल, पण खरा डाव आहे तो लेबलचाच. लिकर ट्रेड मधल्या एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार जेव्हा दारूच्या बाटलीचं लेबल बदललं जातं तेव्हा पुन्हा रजिस्ट्रेशनसाठी अप्लाय करावं लागतं. ही प्रोसेस सुरू करताना मार्केटमध्ये जेवढा माल असतो तेवढा माल परत मागवून घ्यावा लागतो. बियर आठवते का? त्यांचं लेबल चेंज करावं लागलं तेव्हा मार्केटमध्ये होता तेवढा सगळा माल रिकॉल करावा लागला. यात त्यांची डिमांड खच्ची झाली, मार्केटमध्ये दुसरे प्लेयर आले, बिराचा बाजार उठला. आता जर ओल्डमंगने लेबल बदलायचं ठरवलं असेल म्हणून माल बाहेर काढला नसेल, प्रोसेस सुरू असेल तर या प्रोसेसला थोडा वेळ लागेल. पण याचा अर्थ ओल्डमंग बाजारातून गायबच झाली तर त्याची जागा दुसरं कोणी घेईल का? प्रश्न पडला असला तर पहिलं प्रेम आठवून बघा. किती वर्ष झाली, किती चेहरे आले, किती गोष्टी घडल्या, आपण विसरलो का? हे आपलं पहिलं प्रेम नाहीये, सुखदुःखातली साथीदारी. इथं गद्दारी करायची म्हणलंच तर इंद्रा द टायगर मध्ये चिरंजीवीने वीर शंकरनाथला दिलेला आवाज आठवा, फिलिंग समजून येईल. सांगायचा सार एवढाच आहे, ओल्डमंग फक्त आउट ऑफ स्टॉक झाली कारण प्रोडक्शन कमी झाले, कारण सप्लाय चेन डिस्टर्ब झाली. ओल्डमंग बंद होणार नाही, काही दिवसांनी पुन्हा स्टॉक मध्ये येईल, कदाचित पावसाळ्यातच. त्यामुळे वाढ बघा, धीर सोडू नका, कमबॅक होईल. बाकी ओल्डमंग शिवायचा पावसाळा बघून एक शेर आठवला, हम तो समझे थे कि बरसात में बरसेगी शराब, हम तो समझे थे कि बरसात में बरसेगी शराब, आई बरसात तो बरसात ने दिल तोड़ दिया.